पीक विम्याच्या थकीत परताव्यासाठी बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिमगा आंदोलन केलं। वाणेवाडीच्या मुख्य चौकात शेतकऱ्यांनी बोंबाबोंब करत विमा कंपन्यांच्या नावानं शिमगा केला। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पीक विम्याचा परतावा देण्यास विमा कंपन्या आणि सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला। पीक विम्याचा परतावा देणं शक्य नसेल तर ही योजना बंद करा अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली। त्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी अशीही मागणी करण्यात आली। खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 18,000 रुपये आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय। त्यामुळे पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी विरुद्ध सरकार आणि विमा कंपन्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावामध्ये पीक विमा कंपन्यांच्या नावानं शिमगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो, तुम्ही शेतकऱ्यांचं खूप मोठी लूट केलेली आहे। तुमची जर चौकशी केली तर तुम्ही फक्त 10% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही, इतका पैसा तुम्ही लुटलेला आहे। आम्ही वारंवार सांगतो, मी सरकारला सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे, निवेदन दिलेली आहेत। तुम्हाला जर शेतकऱ्यांना असे पीक विम्याचे पैसे द्यायचे नसतील तर ही विमा कंपनी ही सगळं खेळ बंद करून टाका। आणि तुम्ही जो हेक्टरी पीक विमा कंपन्यावरती तिकडे तुम्ही 11,000 पासून 18,000 रुपये खर्च करताय, तो डायरेक्ट 18,000 रुपये ही विमा खेळ बंद करून 18,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या नावाने त्या ठिकाणी जमा करा। अन्यथा तुम्हाला जर हे कंपनी चालू ठेवायची असली, पीक विमा चालू ठेवायचा असला तर तात्काळ हे जी वगळलेली सर्व तालुके आहेत तात्काळ घेऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या। अन्यथा आम्ही पीक विमा कंपन्यावर यापूर्वी तुम्हाला माहिती आहे शेतकरी आता पेटलेला आहे। आता पूर्वीसारखी लोक अशिक्षित राहिलेले नाहीत। या विमा कंपनीच्या सर्व मालकाला सांगू इच्छितो, अदानी असेल, अंबानी असेल किंवा कुठला टाटा बाटा मफतलाल रिलायन्स गोयंका गोल्डर असेल, मी सर्वांना सांगू इच्छितो, पूर्वी अशिक्षित शेतकरी होते, तुम्ही लुटलेली त्यांना कळत नव्हतं, परंतु आता त्यांची लूट त्यांना कळलेली आहे। त्याच्यामुळं आमच्या गरिबीचं कारण तुम्ही केलेली लूट आहे। तुम्ही शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे सोडा, अन्यथा शेतकरी तुम्हाला कंपन्यामध्ये येऊन पुन्हा काय करतात माहिती आहे, किती फुटतूट होते, काय होतंय, मग आमची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार नाही। लोक आत्महत्या करून मारायला लागलेत। आता लोक म्हणतात आत्महत्या करण्याऐवजी आता हत्या करूया, ह्या पावित्र्यामध्ये लोक आहेत।